तर दूध शिल्लक राहिलं होतं, विचार करायचं काय बनवावं, तर याचा आपण प्युअर खव्याचा पेढा बनवूया मस्त असा. चला तर झटपट अशा पद्धतीने आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर हे दूध आपल्याला तापवायला मांडायचे. इथं आपल्याला 1 विलायची छान अशी कुटून घालायची, 1 वाटी साखर, कुटून घेतलेली विलायची, त्याला छान असं हलवून घ्यायचं आणि आटवत राहायचं. घट्ट होतं छान असं आपल्याला आटवून घ्यायचं. आता हे हळूहळू बघा असं घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि आटायला पण लागलेलं आहे. हलवत राहायचंय म्हणजे खाली डागणार नाही, नाहीतर बघा फुलं असल्यामुळं खाली चिटकल्यामुळं हे काळं काळं व्हायला लागले बघा. हे बघा आमच्या घरात 4च माणसं असल्यामुळं मी कमी दुधाचं केलं. तुम्ही जास्त दूध ठेवून पण करू शकताय, खायला पण खूप छान लागतं. हे आटवून झालेलं आहे, मी बंद करते. आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. चाकून आपल्याला हे असं कट करून घ्यायचंय, म्हणजे थंड झाल्यानंतर ना हे सगळं जाम होतं. पूर्ण कसं उभे कट करून घ्यायचंय. त्याची मी अशी चौकोनी काप करून घेतलेले आहे. उभ्या आणि आडव्या लाईनी मारलेल्या आहेत फक्त. नंतर गार झाल्यानंतर ना हे पूर्ण निबार होतं ना, छान अशी आपली पेढ्या किंवा बर्फीसारखं लागतं. आपली जी बर्फी होती ती मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवली होती. आता आपल्याला चाकूने छान असे उभे जे कट केलेले आहेत ना त्याच्यावरूनच चाकू फिरवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट टाकले तरी चालतात. हे बघा किती छान आपली प्युअर खव्याची बरं का, याच्यात कुठल्या प्रकारचा मैदा नाही. किती छान बर्फी झाली आहे. याच्यात तुम्ही काजू बदाम पण वरून टाकू शकताय.